ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या शुभसंकल्पाने शुभ आशीर्वादाचे आपण स्मरण नेहमीच प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला करत आलो आहोत, यावेळेसही त्यांनी विशेष त्यांचे आशीर्वादाचे 2 वाक्य परमपूज्य काकांनी रेकॉर्ड करून पाठवले आहेत. ते ऑडिओ ह्याच्यात आहेत, त्यामुळे मी ते शेअर करून आपण ते प्रथम ऐकूया. दीर्घकालीन सुरू असलेल्या आद्य शंकराचार्य विरचित विवेक चिडामणी या वेदांत ग्रंथावरील प्रवचनमालेचा समारोप होत आहे. या शुद्ध ज्ञानय आत्मचिंतन अनेक साधकांना वेदांत शास्त्रातील अनेक संकल्पना स्पष्ट होत गेल्या. असे ज्ञानाचा अखंड सर्वच आहे, असे शुभाशीर्वाद या निमित्ताने सर्व साधकाला देत आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पूज्य मंगेश दादा, तुमच्या चरणी इथूनच साष्टांग नमस्कार करतो. पूज्य ज्योत्स्नाताई, तुमच्याही चरणी इथून साष्टांग नमस्कार करतो. मंगेश दादा, तुम्हाला विनंती करतो आजच्या सत्राला आपण सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, तसेच परमपूज्य मंदाताई गंधे आणि अर्थात श्रीमद आद्य शंकराचार्य या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आणि आपल्या आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. शंकर 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 साक्षात असं ज्यांचं वर्णन करण्यात येतं, प्रत्यक्ष शंकराचे अवतार, त्या श्रीमद आद्य शंकराचार्यांची रचना असलेला हा ग्रंथ विवेक चूडामणी. आणि या प्रकरण ग्रंथाच्या समारोपीय चिंतनासाठी म्हणूया, भगवत कृपेने आपण पुनश्च एकत्र आलेलो आहोत. आचार्यांच्या उपदेशाचा उपसंहार झालेला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर सकल निगम चूडा स्वांत सिद्धांत रूपम, असे सर्व वेदातील सारभूत सिद्धांत रूप उत्कृष्ट आणि अतिगुप्त असं आत्मानात्म विवेकाचं ज्ञान त्यांनी शिष्याला दिलं. आणि त्या शिष्याला निमित्त करून म्हणा, सर्व जगाच्या उद्धाराची त्यांनी सोय केली. 577 क्रमांकाचा श्लोक आहे, तिथे
याची सांगता झालेली आहे. सकल निगम चूडास्वांत सिद्धांत रूप तसं वर्णन केलेलं आहे. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू पंदू आता. हे जे माऊलींचं म्हणणं आहे सो आपल्याला माहिती आहे 16व्या अध्यायातली पहिलीच ओवी ही आहे. आत्ताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांसारखा अद्वैतरूपी कमळाचा विकास करणारा आश्चर्यकारक गुरुरूपी असा जो सूर्य उदयाला आल्याने बंधमोक्ष म्हणा, रागद्वेष म्हणा, सुखदुःख म्हणा इत्यादी या सर्व द्वैत सामग्रीचा काय होतो? निषेधच होतो. आचार्यांनी जो उपदेशाचा उपसंहार या ग्रंथामध्ये केलेला आहे त्याचं थोडक्यात सार आपण उजळणीच्या निमित्ताने बघतो आहोत. प्रज्ञान घन असं लक्षण असलेल्या या अविनाशी आत्मतत्वाचा जेव्हा दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असा अनुभव जेव्हा आपल्याला येतो त्यानंतर हे जे द्वैत आहे ते समूळ नष्ट होतं. द्वैताचा निषेध केलेला आहे कारण उपदेशाचा उपसंहार सुरू आहे जिथे हे द्वैत सुद्धा शिल्लक नाही, कारण तिथे द्वैत आता काही शिल्लकच नाही. हे आणि ते शब्द सुद्धा तिथे संभवतच नाही. आत्मषटकमध्ये आचार्य म्हणतात नमे मृत्यूशंका नमे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर न मित्रन गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न बंधुर न मित्रन गुरुर्नैव शिष्य. म्हणजे अशा पद्धतीने गुरुशिष्य इत्यादी संबंधांचाही अंतिमतः जिथे निषेधच होतो. दुसऱ्या भाषेत बोलायचं तर हे संवादी द्वैतही गळून पडतं. का? कारण शिष्य सद्गुरूंच्या योग्यतेत चढतो. अशा पद्धतीने कृतकृत्य झालेला धन्य झालेला शिष्य काय करतो? व्यवहार नियमाप्रमाणे मात्र श्रीगुरूंना अत्यंत मनोभावे नमस्कार करून आपलं जे काही देह प्रारब्धाचं जीवन आहे ते व्यतीत करण्यासाठी तो निघून जातो. आणि ज्यांच्या पदस्पर्शाने म्हणूया तीर्थांना तीर्थत्व येतं, त्यांच्या पदस्पर्शाने मुरगुडचं नामकरण मोक्षनगरी असं होतं. असे श्रीगुरु आपल्यासारख्या अन्य जे अज्ञानी जीव आहेत त्यांच्या उद्धारासाठी ते गमन करतात. ते गमन करीते झाले असं इथे वर्णन आहे. 579 क्रमांकाचा श्लोक. आणि या 579 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपला मागच्या अभ्यास पूर्ण झाला होता. आज आता शेवटच्या 3 श्लोकांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. 3 श्लोक या ग्रंथातले अजून शिल्लक आहेत. आणि अनुबंध चतुष्टय सांगणारा अनुबंध चतुष्टय रूपी असा 580 क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर अभ्यासाकरता आहे. तो मी वाचतो. इत्याचार्यस्य शिष्यस्य संवेदनात्मलक्षणं निरूपितं मुमुक्षूणां सुखबोधोपपत्तये. पदच्छेदक त्याचा आहे की इति आचार्यस्य शिष्यस्य संवादेन
आत्मलक्षणम निरूपितम मुमुक्षुणाम सुखबोधोपपत्तये. अर्थ दिला आहे की मुमुक्षूंना सहज ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून गुरूंच्या आणि शिष्याच्या संवाद रूपाने आत्मस्वरूपाचे निरूपण केलेले अशा रीतीने समाप्त झाले. गुरुशिष्य संवाद रूपाने आत्मनिरूपण केले आहे ते समाप्त झाले. 580 क्रमांकाचा पुन्हा एकदा श्लोक आहे. आता इथे महत्वाचा शब्द जो आलेला आहे या श्लोकामध्ये, खरंच अतिशय छोटासा श्लोक, कारण काय सांगणं चाललेलं आहे, तर हा जो गुरुशिष्यांचा संवाद, ज्याचं स्वरूप काय होतं तर आत्मस्वरूपाचं निरूपण, उद्देश काय होता तर मुमुक्षूंना सहज ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून, हे अशा रीतीने समाप्त झालं. पण इथे महत्वाचा शब्द काय आहे तो मुमुक्षू हा आहे. कारण तोच विवेक चूडामणी या ग्रंथाचा अधिकारी आहे. मी तसं म्हणालो की या श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. अनुबंध चतुष्टय रूपी हा श्लोक आहे. मुमुक्षू विवेक चूडामणीचा अधिकारी आहे. समर्थ ज्याला साधक असं म्हणतात, आणि त्याचं लक्षण करताना आपल्याला माहिती आहे समर्थांनी थोडी वेगळी विभागणी केली आहे. तो विशेष नाही आहे आत्ता आपल्यासमोर. बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध. त्यामुळे या ग्रंथात ज्याला मुमुक्षू म्हटलं आहे त्याला समर्थ साधक असं म्हणतात. आणि त्याचं लक्षण करतात की प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक श्रीराम. म्हणजे थोडं स्पष्टपणे बोलायचं झालं तर प्रत्यक्ष मायेला अलक्ष करणे आणि अलक्ष अशा ब्रह्मतत्वाला अखंड लक्ष करणे, ज्याला अनुसंधान असं म्हणतात अतिशय साध्या भाषेमध्ये, हे मला जर जमत नसेल तर मी अजून विवेक चूडामणीचा अधिकारी नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी म्हणालो की थोडं स्पष्ट बोलायला हरकत नाही. परमपूज्य काका सुद्धा गमतीने जसं म्हणतात, शेवटच्या सत्रात अशा गोष्टी सांगायला काहीच हरकत नसते. गमतीचा विषय, श्रोत्यांनी जरी असं ठरवलं उद्यापासून येणार नाही तरी कोणाचं काही बिघडत नाही. विनोदाचा विषय, पण मी विवेक चूडामणीचा अधिकारी आहे का? आता अर्थात अधिकार प्राप्त होईस तोवर ग्रंथाचा अभ्यास करू नये असं कधीच सांगण्यात येत नाही. ग्रंथाचा अभ्यास करता करता अधिकार कमवायचा असतो. पण अधिकाराशिवाय फलप्राप्ती नाही हा सिद्धांत अबाधित आहे. तो माझ्यासाठी बदलणार नाही. हा विषय सुरू आहे. त्यामुळे असं जे अनुसंधान आहे, जे समर्थ म्हणतात आहे, प्रत्यक्ष जी माया आहे तिला अलक्ष करतो. या निशा सर्वभूतानां यस्यां जागर्ति संयमी, भगवद्गीता. मुद्दा, मी जर याचा अधिकारी नसेल तर त्याचा स्वाभाविक एक परिणाम होतो विवेक चूडामणीचा. आता समारोपीय सत्र आहे त्यामुळे या गोष्टी बोलणं आवश्यक आहे. त्याचा स्वाभाविक परिणाम काय होतो की ग्रंथ समजायला, आणि जरी समजला थोडा बहुत तरी तो स्मरणात ठेवायला कठीण जातो. ते होणारे स्वाभाविक परिणाम आहे त्याचे. कारण अधिकार जेव्हा कमी पडतो, त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होत नाही. प्रवृत्ती होत नाही म्हणजे काय? कधी कधी कंटाळवाणा वाटतो, त्याची आवड निर्माण होत नाही विवेक चूडामणीसारख्या ग्रंथाची. कारण त्याच्यामध्ये कथा नाही आहे, त्याच्यामध्ये खूप भरमसाठ दृष्टांत नाही आहेत, आजूबाजूचं काही नाहीच, थेट आहे सगळं जे काय आहे ते. त्यामुळे त्याच्यात प्रवृत्ती होत नाही. म्हणजे अजून दुसऱ्या भाषेत मन रमत नाही, रंगत नाही, टिकत नाही वृत्ती तिथे. त्याच्यासाठी आवश्यक सत्वगुण कमी पडतो. आणि थोडी बुद्धी चांगली असेल तर केवळ बौद्धिक पातळीवरती होणारं जे एक परोक्ष ज्ञान म्हणूया,
तो एक ज्ञानानंद तेवढ्यापुरती देऊन जातो निश्चितपणे. समजल्याचा जो एक आनंद असतो. कारण जसं परमपूज्य मंदाते नेहमी म्हणतात, ज्ञानामध्ये नेहमी आनंद असतो. वाक्याचा अर्थ फार वेगळा आहे, पण आपण व्यावहारिक पातळीवरती घेऊया सध्या. तो परोक्ष ज्ञान त्याचा आनंद तेवढ्यापुरती देऊन जातो. तर अगदी क्वचित अजून त्याच्यापेक्षा जास्त अधिकार असेल तर क्वचित एखाद्या वेळेस हा ग्रंथ अंतर्मुख पण तुम्हाला करतो अभ्यास करताना. पण हे सगळं जरी झालं तरी हे पुरेसं नाही आहे. आपला विषय काय सुरू आहे, हे पुरेसं नाही. आणि म्हणून मी म्हणालो की इथे महत्त्वाचा शब्द या श्लोकामध्ये 580 क्रमांकाचा खरं मुमुक्षु हाच आहे. आता अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी जो आहे तो मुमुक्षु आहे. ग्रंथाचा विषय अगदी स्पष्ट आहे. इथे आलेला शब्द वापरायचा झाला तर काय आहे, आत्मज्ञान. म्हणजे त्याचं इथे वापरलेला शब्द आत्मलक्षणम असा आहे. आत्मज्ञान, आत्मलक्षणम म्हणजे जीवब्रह्मैक्य. हे काय आहे, हा या ग्रंथाचा विषय आहे. सुखबोधोपपत्तये हा या ग्रंथाचा काय प्रयोजन, फल आहे. सहज ज्ञानप्राप्ती. सुखबोधोपपत्तये, एक एक शब्द महत्वाचा आहे. तिथे सुख शब्द घातलेला आहे कारण सहज असा त्याचा अर्थ होतो. सहज ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून. पण त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, अधिकार. मुमुक्ष असलं पाहिजे तर सहज ज्ञानप्राप्ती आहे. आणि ग्रंथाचा जो संबंध आहे तो कुठे दिलेला आहे, संवादेन आणि निरूपितम. हे जे दोन शब्द आहेत, संवादेन निरूपितम, त्याच्यामध्ये ग्रंथाचा संबंध सांगितलेला आहे. निरूप्य, निरूपक संबंध आहे. तसंच अधिकाऱ्यालाच म्हणजे जो मुमुक्षु आहे त्यालाच फक्त फलप्राप्ती होते हे सांगणारा नेहमीचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. विवेक चूडामणी हा जो ग्रंथ त्याचा आपण समारोप करतो आहोत त्याचा, आणि हे जे इथे आत्मलक्षणम म्हणजे आत्मज्ञान हा जो विषय ज्याला जीवब्रह्मैक्य आपण असं म्हटलं, त्याचा प्रतिपाद्य प्रतिपादक भावसंबंध आहे. प्रतिपाद्य विषय आणि ते प्रतिपादन करणारा प्रतिपादक असा हा ग्रंथ, असा यांचा संबंध आहे. थोडक्यात अशा पद्धतीने या ग्रंथातील जो प्रतिपाद्य विषय त्याची सांगता या श्लोकामध्ये झालेली आहे. 580 क्रमांकाचा श्लोक आहे. ग्रंथाचे अजून 2 श्लोक शिल्लक आहेत, पण या ग्रंथाचा जो विषय जो आहे, जे काही आत्मज्ञानाचा जो विषय सांगणं चाललेला आहे त्याची इथे समाप्ती झालेली आहे. आणि आपल्या कोणाच्या जर स्मरणात असेल तर या प्रवचनमालेच्या उपक्रमाच्या म्हणजे उद्घाटनाच्या सत्रात म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा या प्रवचनमालेला सुरुवात झाली तेव्हा या ग्रंथाच्या पहिल्याच श्लोकामध्ये, ज्याला मंगलाचरणाचा श्लोक असं म्हणतात, सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तमगोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुम प्रणतोस्म्यहम, हा जो विवेक चूडामणी या ग्रंथाचा पहिला श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये सुद्धा अनुबंध चतुष्टय सिद्ध केलेला आहे आचार्यांनी. हे आपण तेव्हा बघितलं होतं. तेव्हा म्हणजे कधी 2.25-2.5 वर्षांनी. माझ्या लक्षात नाही, तुमच्या लक्षात असेल, मला पूर्ण खात्री आहे. हे मी कशासाठी बोललो, उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता किती सुंदर आचार्यांनी केलेली आहे बघा. षडलिंगांपैकी एक लिंग आहे ते आपल्याला माहिती आहे. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता आहे. पहिला श्लोक आणि हा 580 क्रमांकाचा श्लोक दोन्हीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आचार्यांनी अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये 581 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आचार्य
आशीर्वाद रूप सदिच्छा व्यक्त करतात असं म्हणूया. हा 581 क्रमांकाचा श्लोक पुढचा तो वाचतो मी. हितमिमपु हितमिममुपदेश मान्द्रियन्तां विहितनिरस्तसमस्तचित्तदोषाः भवसुखविरताः प्रशान्तचित्ताः श्रुतिरसिका यतयो मुमुक्षवो ये. हितमिमपु हितमिममुपदेश मान्द्रियन्तां. पदच्छेद आहे हितम इमम उपदेशम आद्रियन्तां विहित निरस्त समस्त चित्तदोषाः भवसुखविरताः प्रशान्तचित्ताः श्रुतिरसिकाः यतयः मुमुक्षवः ये. असा शेवटचा शब्द आहे. अर्थ दिलाय की ज्यांनी यज्ञ शमादी बाह्याभ्यंतर शास्त्रोक्त साधनांच्या योगाने कंसात दिलाय बोधाला प्रतिबंध करणारे मलविक्षेपादी चित्तातील सर्व दोष घालविले आहेत. संसार सुखाचा ज्यांना वीट आला आहे, निस्तरंग महासागराप्रमाणे ज्यांचे चित्त निश्चल आहे, वेदांत श्रवणरूप अमृतपानाची गोडी ज्यांना लागली आहे आणि जे यत्नशील आहेत असे जे मुमुक्षू ते ह्या मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या आत्मानात्म विवेक बोध प्रकरणाचा मोठ्या प्रेमाने अंगीकार करोत. थोडक्यामध्ये ते ग्रंथसंग्रहणाला योग्य अधिकारी कोण ते सांगितले आहे. म्हणजे मगाशी आपण जो अनुबंध चतुष्टयाचा विचार केला त्यातल्या अधिकारी त्याचं थोडं अजून स्पष्टीकरण या श्लोकामध्ये आलेलं आहे. छान श्लोक आहे. छान कशाच्या दृष्टीने? पुन्हा साधकाच्या दृष्टीने. त्याच्यामध्ये आद्रियंताम असा शब्द आलेला आहे. आद्रियंतामध्ये द्रू नावाचा धातू आहे आणि द्रू या धातूचा अर्थ आदर करणे किंवा सत्कार करणे असा होतो. दखल घेणे, लक्ष देणे, लक्षपूर्वक बघणे वगैरे. आणि आद्रियंताम यामध्ये त्याला आ हा उपसर्ग लावल्यामुळे त्याचा अर्थ अजून व्यापक होतो. हे नुसतं लक्ष देणे नाही, आदरपूर्वक लक्ष देणे उदाहरणार्थ. कारण त्याला काय आ हा उपसर्ग लागलाय आणि या उपसर्गासह अनेक वचनी रूप केलेलं आहे त्याचं आणि त्याचं लोट लकार रूप म्हणतात त्याला संस्कृत व्याकरणामध्ये धातूचं लोट लकार. आद्रियंताम. आता इतकं विवेचन कशासाठी केलं मी संस्कृत व्याकरणाचं? ते याच्यासाठी की लोट लकार हे जे रूप आहे धातूचं ते जेव्हा होतं तेव्हा त्या धातूचा अर्थ आज्ञार्थक किंवा प्रार्थनार्थक होतो, सदिच्छा रूप होतो. त्याच्यासाठी हे लोटलकार रूप धातूचं वापरल्या जातं आणि त्याचा शब्द इथे तयार झाला आद्रियंताम. त्याचं रूप तयार झालं आद्रियंताम. म्हणून मी म्हणालो की सदिच्छा रूप असा हा श्लोक. आचार्यांनी आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे एका दृष्टीने आणि सदिच्छा पण व्यक्त केलेली आहे. पण या श्लोकातील महत्त्वाचा जो भाग आहे ज्याच्यासाठी मी म्हणालो की अतिशय सुंदर श्लोक आहे तो म्हणजे आचार्यांनी मुमुक्षत्वासाठी वापरलेली जी इथे लक्षणं आहेत, मुमुक्षूची जी लक्षणं आचार्यांनी केलेली आहेत. मगाशी आपण समर्थ काय म्हणतात बघितलं. इथे आचार्यसुद्धा एका दृष्टीने व्याख्याच करतात आहे मुमुक्षू कोणाला म्हणावं. थोडक्यात त्याची लक्षणं सांगतात आहे. त्यात पहिलं लक्षण आचार्य सांगतात आहे विहित निरस्त समस्त चित्त दोषा. फार सुंदर शब्द आहे. विचार केला ना, नुसता समस्त चित्त दोषा असं म्हणू शकलेस ते आचार्य, अर्थात निरस्त, कारण मुमुक्ष लक्षण सुरू आहे म्हणून. निरस्त समस्त चित्त दोषा असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. दोषा अनेक वचन आहे. चित्तातले दोष निरस्त, ज्या चित्ताच्या दोषातला ज्यांचा निराश झालेला आहे. पण इथे आचार्यांनी काय केलं आहे? इथे आचार्यांनी विहित शब्द वापरलेला आहे. हे असे विचार करायचे असतात. का बरं विहित? शास्त्रोक्त. त्याचं इथे काय दिलेलं आहे? शास्त्रोक्त साधनांच्या योगाने.
मग पुढे दिला, बोधाला प्रतिबंध करणारे मलविक्षेपादी चित्तातील सर्व दोष ज्यांनी घालवलेले आहेत आहे. म्हणजे इथे विहित शब्द वापरून आचार्यांनी कर्म, उपासना यांचीच भलावण केलेली आहे. आणि इथे शब्द वापरलाच आहे, यज्ञ समाधी बाह्याभ्यंतर. हे कशासाठी आपलं लक्ष वेधतो आहे मी या गोष्टींकडे? कारण ह्याचीच तर मला घाई होते. कारण मराठीत अर्थ दिलेला आहे, बुद्धी तेवढी आपली असते की तो अर्थ मला समजतोय असं मला वाटतं आहे. त्यामुळे होतं असं की बहिरंग जे साधन आहे, निष्काम कर्म, त्याच्याकडे दुर्लक्ष माझं होतं. निष्काम उपासना दुर्लक्ष होतं आणि फक्त अंतरंग अप्रत्यक्ष आणि अंतरंग प्रत्यक्ष या साधनेवर मी थेट आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिथून माझी खाली घसरण होते. आणि मग अनेक वर्ष, 10-15 वर्ष, 20 वर्ष परमार्थ प्रांतात झाल्यानंतरही शेवटी पुन्हा सद्गुरू पहिलीच्या वर्गात पाठवतात. ते म्हणतात, घाई केलीस 10वी-12वीच्या वर्गात येण्याची. तुला शिकायचं आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, बरोबर आहे, पण पहिले बेरीज वजाबाकी करायला शिक. विहित, विहित शब्द वापरलेला आहे. पायाबिण भिंत तातडीची नाही चालत. विहित निरस्त समस्त चित्त दोष, हा फार सुंदर शब्द आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना हे जे बोधाला प्रतिबंध करणारे मलविक्षेप माझ्या चित्तात जर असतील तर या ज्ञानसाधनेवरती मी आरूढ होऊच शकत नाही. मुमुक्षूच्या लक्षणांमध्ये आचार्य पहिलं लक्षण ते करतात. पुढे लक्षण केलं आहे, भव सुख विरता, वैराग्य संपन्न, वैराग्य संपन्न. आणि इतकं एकमेकांशी या सगळ्या गोष्टी निगडीत असतात की विरक्ती नाही, वैराग्य संपन्न अंतःकरण नाही, म्हणजेच तर चित्तदोष आहे विचार केला तर. म्हणून तर मला आहे, म्हणून तर विक्षेप आहे. म्हणून आचार्य दुसरं लक्षण करतात आहे, भव सुख विरता, प्रशांत चित्ता, तिसरं लक्षण केलेलं आहे. अर्थ वाचला आपण. निस्तरंग म्हणजे जिथे सुखदुःखांचे हेलकावे नाही, त्या लाटा नाही, असा जो महासागर, अत्यंत शांत ज्याचं चित्त आहे, असा निश्चल चित्ताचा. श्रुतिरसिका, फार सुंदर लक्षण. एक एक सांगितलं, फार अप्रतिम शब्द आचार्यांनी वापरले. श्रुतिरसिका, खरं असा शब्द पुढे दिसत नाही. रसिका, रसिक म्हटलेला आहे. श्रुतिरसिका, श्रुतिरसिका म्हणजे काय दिलंय, वेदांत श्रवणरूप अमृतपानाची गोडी ज्याला लागलेली आहे. मी मगाशी काय शब्द वापरला होता, रमत नाही या ग्रंथात, रंगत नाही. आणि इथे आचार्य अगदी बरोबर त्याच्यावरच नेमकं बोट ठेवतात. कारण तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, जो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. माऊली म्हणते, हा निरंतर अभ्यास तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी श्रुती रसिका या लक्षणामध्ये बसतो. जेव्हा माझं मन, माझं चित्त रंगायला लागतं, रमायला लागतं, असं वाटतं हेच सत्य आहे, हे सोडून दुसरीकडे कुठे जाऊच नये, काही करू नये, माझ्या चित्ताला दुसरा कुठला विषय नसावा, अशी जेव्हा एक अंतःकरणाची स्थिती निर्माण होते, नक्की होते. साधनेच्या टप्प्यातला टप्पा आहे तो. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते, तिकडे सुरू झालेला तो प्रवास आहे, तिथपर्यंत झालेली ती प्रगती आहे. असा टप्पा निश्चितपणे येतो की ह्याच्याशिवाय दुसरं काही गोड वाटतच नाही, मन रमत नाही. मी असं म्हणत नाही की संसार बंद होतो, संसार बंद पडतो, नाही. कर्तव्य सुरू राहतात, पण ते कर्तव्य म्हणून राहतात. तिथे आता मी रमत नाही, रंगत नाही. रमतो आणि रंगतो कुठे? श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. आणि सत्वगुणाचं अत्यंत व्यवच्छेदक लक्षण आहे, परिपोष आहे अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं, लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं लक्षण आचार्यांनी केलेलं आहे, महत्वाचं लक्षण आहे ते पण, यतयः म्हटलेलं आहे. यतयः
कारण ज्ञानोत्तर काळामध्ये जरी सर्व द्वैताचा निषेध होत असला, ज्याला आपण सुरुवातीला त्याचा विचार केला उजळणीच्या रूपाने, की तिथे गुरु नाही, तिथे शिष्य नाही, तिथे राग नाही, तिथे द्वेष नाही, तिथे सुख नाही, तिथे दुःख नाही, सर्व गोष्टींचा तिथे निषेध आहे. पण हे कधी? ज्ञानोत्तर काळामध्ये, कारण तिथे आता द्वैतच शिल्लक नाही. पण अज्ञान काळामध्ये मात्र, कारण साधना ही कुठे चालते? द्वैतातच सुरू असते. हे बोलणं कुठे सुरू आहे? द्वैतातच सुरू आहे. अज्ञान काळामध्ये मात्र काय आहे? प्रयत्नांना अतिशय महत्त्व आहे. आणि हे आचार्य इथे या अगदी नेमक्या 3-4 लक्षणांमध्ये यतयः शब्द आणून लक्षात आणून देतात आहे. यतयः प्रयत्न करणं. त्यामुळे प्रयत्न करणं, परमपूज्य काका सातत्याने त्याच्यावर भर देतात, की सद्गुरू, शास्त्र, संत काय करतील? मार्गदर्शन करतील, दिशा दाखवतील, खाचकळगे समजावून सांगतील, पण पावलं मलाच उचलायची आहे. हे आपल्याला या समारोपीय चिंतनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या लक्षात घेण्याच्या. कारण पुन्हा परमपूज्य काका म्हणतात तसा ग्रंथ आटोपला, उरकला, संपला या पद्धतीने अभ्यास नाही करायचा आपल्याला. खरं म्हणायचं तर इथून अभ्यासाला तर सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मग तो अभ्यास कोणता? तर तो ह्या पद्धतीचा अभ्यास. या लक्षणांमध्ये मी कसा बसेन? यतयः अखंड प्रयत्न. भगवद्गीतेत सुद्धा काही ठिकाणी हा शब्द येतो. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागः. 8व्या अध्यायातला श्लोक आहे. यत यतयो वीतरागः, तिथेही वीतरागः वर्णन आलेलं आहे. यतयः म्हणजे प्रयत्नशील जो संन्यासी असतो, महात्मा असतो, त्याचं वर्णन आहे तिथे त्या श्लोकामध्ये. ही सर्व ही जी लक्षणं आहेत, मी जसं म्हणालो सुरुवातीला, ही कोणाची लक्षणं आहेत? पुन्हा ही सर्व अधिकाऱ्याची लक्षणं आहेत, मुमुक्षुची लक्षणं आहेत. त्या अनुबंध चतुष्टयात जो अधिकारी सांगितला आहे, ज्याला आपण मुमुक्षू असं म्हटलं, आचार्यांनी इथे मुमुक्षू असं म्हटलं, त्याची ही लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं अखंड मला आता माझ्या चित्तामध्ये धारण करायची आहे. तर विवेक चूडामणी हा जो ग्रंथ आहे, तो मला जे देऊ पाहतो ते घेण्याचा मी अधिकारी होईल. पुढे ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा या ग्रंथाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. प्रयोजनाचा उल्लेख या 582 क्रमांकाच्या श्लोकात येतो. थोडक्यामध्ये 580 या क्रमांकाच्या श्लोकात जे अनुबंध चतुष्टय मी म्हणालो, त्यातलं 581 मध्ये मुमुक्षूचं अधिक विवरण आपण ऐकलं. आणि आता 582 मध्ये या ग्रंथाच्या प्रयोजनाचं थोडंसं पुन्हा विवेचन आलेलं आहे. आणि आता हा शेवटचा श्लोक या ग्रंथातला आहे, तो मी वाचतो. संसाराध्वनी तापभानुकिरण प्रोद्भूत दाह व्यथा खिन्नानां जलकांक्षया मरुभुवि भ्रांत्या परिभ्राम्यताम् अत्यासन्न सुधां सुखकरं ब्रह्माद्वयं दर्शयन्त्येषा शंकर भारती विजयते निर्वाण संदायिनी. पदच्छेद दिलेला आहे. संसाराध्वनी तापभानुकिरण प्रोद्भूतदाह व्यथा खिन्नानां जलकांक्षया मरभुवि भ्रांत्या परिभ्राम्यताम् अत्यासन्न सुधां सुखकरं ब्रह्म अद्वयं दर्शयन्ती एषा शंकर भारती विजयते निर्वाण संदायिनी. अर्थ दिला आहे की संसाराध्वनी, संसार रूप मार्गात तापभानुकिरण भूतदाह व्यथा खिन्नानाम हा जो एक मोठा शब्द आहे, त्याचा अर्थ दिला आहे की त्रिविध तापरूप सूर्यकिरणांपासून होणाऱ्या दाह व्यथेने खेद पावलेल्या आणि सुखरूप जलाच्या इच्छेने संसाररूप निर्जल प्रदेशात म्हणजे नाना योनीत सुखरूप जलाच्या भ्रांतीने वारंवार भ्रमण करणाऱ्या जनांना
अतिशय समीप असलेल्या, म्हणजे किती समीप, तर स्वतःहून भिन्न नसलेल्या अमृताच्या समुद्रासारख्या व सर्व तापांचे शमन करणाऱ्या अद्वैत ब्रह्माचा बोध करणारी आणि मोक्षरूप कल्याण करणारी ही विवेक चूडामणी रूप शंकराचार्यांची वाणी सर्वोत्कर्ष पावत आहे. संसार दुःखाने कष्ट पावलेल्या मुमुक्षूंच्या हितासाठीच या ग्रंथाचे प्रयोजन आहे, असं सांगितलेलं आहे. संसार दुःखाने कष्ट पावलेल्या मुमुक्षूंच्या हितासाठी काय सांगितलं पुन्हा थोडक्यात, या ग्रंथाचं प्रयोजन इथे सांगितलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये एक सुंदर रूपक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ काय म्हटलं इथे, नाना प्रदेश, निर्जल प्रदेश, नाना प्रदेश म्हणजे काय, नाना योनी, इथेच उल्लेख आहे. म्हणजे हे जीवाचा जो एक जन्म मरण, जन्म मरण संसार जे चक्र आहे, मनसी वेद माप्तव्यम निह नानास्ति किंचन मृत्योः स मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. हे जे श्रुतीचं सांगणं आहे, मृत्योः मृत्युम गच्छति, एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे, म्हणजे थोडक्यात काय आहे, मध्ये काय आहे, जन्माचा टप्पा आहे, त्याशिवाय दुसरा मृत्यू कुठून संभवतो. तर हे जे अनेक योनींमध्ये, बरं प्रत्येक योनी काही मनुष्य योनी मिळेल याची खात्री कुठेच दिलेली नाही आहे. त्यामुळे या ज्या अनेक प्रकारच्या योनींमध्ये हा जो कशासाठी भटकतोय जीव, जनांना म्हटलेला आहे इथे, म्हणजे जीव, हे सर्व जीव कशासाठी भटकतायत, तर सुखरूप जलाच्या शोधामध्ये भटकतायत. अत्यंत महत्वाचा शब्द या श्लोकामधला कुठला असेल तर हाच आहे, अत्यासन्न सुधा, अत्यासन्न सुधा अंबुधी. अंबुधी म्हणजे समुद्र, सुधा म्हणजे अमृत, अत्यासन्न म्हणजे अतिशय समीप. किती समीप, इथेच दिलेला आहे, स्वतःहून भिन्न नसलेला अमृताचा समुद्र, म्हणजे आपल्या सर्वांचं आनंद स्वरूप. सन्निध, किती सन्निध आहे ते, तर अरे तेच मी आहे, सहा अहम सोहम. पण हे त्या भ्रमित जीवाला न समजल्यामुळे अखंड तो योनींमधून, या सर्व योनींमधून एकामागून एक योनी, एकामागून एक जन्म, जन्म झाला की पुन्हा मरण, मरण झालं की पुन्हा जन्म, हे अखंड सुरू आहे. का, कारण देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, जहाली असे ती केवळ माझी ठाई. हे माहिती नाही आहे, समजत नाही आहे, त्यामुळे त्या कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था आहे. त्या सुगंधाने वेडे होऊन तो कस्तुरी मृग जसा भटकत असतो, पण ते मूळ असतं त्याच्या पोटामध्येच, तशी जी आपली अवस्था झालेली आहे, त्या सुखासाठी अखंड फिरतोय आपण. बाकी जन्माचं जाऊ द्या, ते तर आपल्याला स्मरण नाही, पण ह्या जन्मामध्ये मी अजूनही तेच करतो आहे, विषय सुखांच्या मागे अखंड फिरतो आहे. ह्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल, इथे गेल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, असं झालं तर सुख मिळेल. अजूनही मला एवढं 582 श्लोक संपला ग्रंथ, पण अजून मला हे समजलं नाही आहे आणि मी विषय सुखाच्या मागे धावतो आहे. असं या शेवटच्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा या ग्रंथाच्या प्रयोजनाच्या निमित्ताने आपल्याला सावध केलेलं आहे. आणि याच्या आधीच्या श्लोकामध्ये मुमुक्षुत्वाचं लक्षण सांगून त्याच्यामध्ये मी बसणं किती आवश्यक आहे याचं स्मरण करून दिलेलं आहे. आणि इथे म्हटलंय की अद्वैत ब्रह्माचा बोध करून देणारी ही जी वाणी, कल्याणरूपी वाणी, ही विवेक चूडामणी रूप शंकराचार्यांची वाणी सर्वोत्कर्ष पावत आहे. एषा शंकर भारती विजयते निर्वाण संदायिनी. विवेक चूडामणी रूप शंकराचार्यांची वाणी सर्वोत्कर्ष पावत आहे. आता हे जे वर्णन या श्लोकामध्ये आहे, स्वतः शंकराचार्य स्वरचित ग्रंथाबद्दल असा उल्लेख करणार नाहीत. आपण विचार करू शकतो,
शंकराचार्यांच्या वाणीचा सर्वोत्कर्ष होत आहे असं स्वतः स्वरचित ग्रंथाविषयी आचार्य म्हणणार नाहीत. याचा अर्थ ग्रंथनिर्मितीनंतर काही काळाने म्हणूया त्यांच्या शिष्यवर्गांपैकी कोणीतरी या श्लोकाची भर घातली शेवटची, असं म्हणायला नक्कीच वाव आहे. या श्लोकाचा छंदही वेगळा आहे. पहिलं चरण त्याचं इतकं लांब लचक आहे, छंदही वेगळा आहे. आणि तापभानु किरण प्रोद्भूत दाह व्यथा खिन्नानाम, हे जे काय म्हणूया शब्दांची क्लिष्ट रचना आहे ते पाहता कदाचित सुरेश्वराचार्यांनी सुद्धा ही भर घातली असेल. नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथ जर तुम्ही बघितला सुरेश्वराचार्यांचा, संस्कृतच आहे पण फार क्लिष्ट रचना आहे. आता ते प्रकांड पंडितच होते, मंडन मिश्र. असो, हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. पण आचार्य स्वरचित ग्रंथाविषयी असं वर्णन करणार नाही. एवढंच बोलायचं होतं. आणि हा 582 क्रमांकाचा श्लोक, शेवटचा श्लोक, इथे या ग्रंथाची समाप्ती झालेली आहे. आणि श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या कृपाशीर्वादाने, म्हणजेच सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने, विवेक चूडामणी रूप ही जी चिंतन सेवा घडू शकली, हे अगदी निस्संशय आहे. माझ्या मनामध्ये कुठेही त्या बाबतीत कणभरही संशय नाही. त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही. आणि ही चिंतनरूपी सेवा आचार्यांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि अशी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक आपले श्री हर्षद साने, ज्यांनी 2.5 वर्ष, 2.25 वर्ष म्हणूया अगदी निष्ठेने ही सेवा सांभाळली असं म्हणूया, आणि तितक्याच दीर्घकाल नियमित उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोतेजन, तुम्हाला दोघांनी धन्यवाद देतो, तुमचे अभिनंदन करतो. आणि पहिल्या उपक्रमाच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला, मी जो केला होता माझ्या भूमिकेचा, त्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. या ग्रंथाची सेवा करताना हा जो काही ज्ञानयज्ञ आपण चालवला 2-2.25 वर्ष, त्याच्यामधली माझी भूमिका, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. एवढं बोलतो. आणि इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद भगवत पूज्यपाद शिष्य श्रीमत् शंकर भगवत कृतौ विवेक चूडामणि समाप्तः. श्रीमदाद्य शंकराचार्य भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. पूज्य ज्योत्स्नाताई, तुम्हाला काही म्हणायचं असेल तर आपण कॅमेरा ऑन करू शकता. समारोपीय. म्हणायचं काही नाही मला. मंगेश दादांनी इतकं आता सुंदर सगळा समारोप केलेला आहे की बोलायला काही उरलेलं नाही. मी एवढंच म्हणेन की आत्ता जे मंगेश दादांनी म्हटलं की तुम्ही विशेषतः मंगेश दादा, तुम्ही आपलं हर्षद दादा,
इतकी वर्ष तुमची ही तपश्चर्या झालेली आहे. तुम्ही नसताना जोशींनी सांभाळलं. श्रोते राहिले उपस्थित म्हणून आम्ही बोलू शकलो. हे सगळं जे आहे तर ती सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंना जेव्हा सुरुवातीला विचारलं की काय पद्धतीने हा ग्रंथ घ्यायचा, त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक श्लोकाचं विवरण करा व्यवस्थित. कारण ह्या ग्रंथात संपूर्ण श्रुतीचं सार आलेलं आहे. सगळ्या प्रक्रिया आलेल्या आहेत. हा पूर्ण ग्रंथ आहे. अगदी एखादीच प्रक्रिया सांगून थांबलेलं नाहीये. जसं दृक्दृश्य विवेक वगैरे प्रकरण ग्रंथ आहेत तशा पद्धतीचा हा ग्रंथ नाहीये. तर हा साधकाला अगदी बद्ध साधकापासनं त्याला पूर्णपणे पूर्णत्वाला खरोखरी घेऊन जाणारा असा हा ग्रंथ आहे. आणखीन याचं फळ आपल्या सगळ्यांना मिळो या निमित्ताने माझा स्वतःचा अभ्यास झालेला आहे. मला पुष्कळ वेळा वाटत होतं की फक्त मंगेश दादांनीच बोलावं म्हणून, पण डॉक्टर काकांची आज्ञा असल्यामुळे मी पण सुरू ठेवलं होतं ते. पण याचं पूर्ण फळ सगळ्यांना मिळावं अशी प्रार्थना करते. सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ठीक आहे, आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. भगवान श्रीमद आदिशंकराचार्यांनी प्रथम प्रस्थानत्रयीवर भाष्य करून नंतर अनेक स्तोत्र आणि ग्रंथ त्यांनी लिहिले होते. त्यात हा सर्व वेदांत सार रूप असा विवेक चूडामणी नावांचा अत्युत्तम प्रकरण ग्रंथ, त्याच्यावर आपण प्रवचन ऐकली. त्याच्यात अद्वैत वेदांताचा सर्व संकल्पना, साधकांचा अधिकार, साधनेचे मूल्य व मर्यादा या ग्रंथात व या प्रवचनमालेतून आपल्याला चिंतनात मिळाला. हे सर्व जर स्वबुद्धीने समजून घेणे तर अशक्यच आहे, पण ते धोकादायक पण आहे. पण आत्ताच मंगेश दादांनी सांगितले की विचार करायला इथे बुद्धी असेल तर एक ज्ञानाचा आनंद मिळू शकतो. तर तो एक त्याच्यात विपरीत ज्ञानाचा जो एक प्रतिबंध मोठा सांगितला आहे आत्मबोधासाठी, त्याचा मोठा धोका आहे. आणि या प्रसंगातून सोडवणूक म्हणजे आणि एकमेव तरुणोपाय म्हणजे श्रीगुरूंचा लाभ. आणि आपण सुरुवातीला जेव्हा नेहमी शंकराचार्यांना स्मरून श्लोक म्हणत आलो आहोत, त्यातील पहिला श्लोक जो आपण म्हणतो, श्रुती स्मृती पुराणानाम आलयम, वेदांताचे शास्त्राचे घर मंदिर, अशा अर्थाने आपण शंकराचार्यांची किंवा ह्या आचार्यांचे बद्दल आपण विचार करतो. पण त्यापुढे त्या श्लोकात आपण हेही म्हणतो की आचार्यांना करुणालयम असं म्हणतो, म्हणजे दयाळूपणा. म्हणजे ह्या शब्दात श्रीगुरूंचे म्हणजेच श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे तिन्ही जे श्रीगुरूंबद्दल आपण म्हणतो ते सगळे ह्या पहिल्या श्लोकात आलेले आहेत. आणि दुसऱ्या श्लोकात म्हणजे भगवान जे सदाशिव पासून आरंभिलेल्या शंकराचार्य प्रचलित अद्वैत वेदांत संप्रदायातील की गुरु परंपरेतील आणि अस्मद आचार्यापर्यंत, म्हणजे ह्या आपले जे आचार्य लाभलेत त्यापर्यंत जे आचार्य आहेत त्यांना आपण नमस्कार करतो. असे आपले हे दोन आचार्य आपल्याला लाभले. त्यांची ही अशी शास्त्रनिष्ठा, संतनिष्ठा, संप्रदायनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा सांभाळून आपल्याला ते निरूपण करतायत. हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो संप्रदाय जो आहे तो यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायात म्हणतात की परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, असे हे वडीलधारी आपले आचार्य आहेत. यांना नमस्कार करतो. प्रवचनमालेत यांनी प्रत्येक ठिकाणी शब्दांचा नेमका अर्थ तर सांगितलाच, पण त्याहून आपल्यासाठी उपयोगी म्हणजे त्या शब्दांचा साधनार्थ, लक्षार्थ उलगडून सोपा केला. त्या तत्वांची काकांच्या शब्दात ग्रीप, इन्साईट आणि त्यातील विजडम शोधून आपल्या अक्षरशः तळहातावर येऊन ठेवला. असे अखंड त्याने गेले 160 सत्रांपासून मार्ग दाखवला आहे. हेच त्यांचे दयाळूपण आहे. त्यांचे आभार मानावे ते कमीच, पण आपल्या या भावनांचे एक औपचारिक लक्षण म्हणून, उपलक्षण म्हणून
त्यांना आपण आपल्याकडून नमस्कार आणि दक्षिणा देत आहोत. आपले प्रतिनिधी म्हणून आचार्यांच्या ठिकाणी श्री विवेक वाळवेकर आणि सौ गौरी ढवळे उपस्थित आहेत. तर मी प्रथम श्री विवेक वाळवेकर यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य मंगेश दादांना साधकांच्या वतीने वंदन व दक्षिणा द्यावी. मंगेश दादा दुसऱ्या खोलीत होते, ते तिकडे जातील तोपर्यंत आपण वाट पाहू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद विवेक. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. रत्नागिरीत सौ गौरी ढवळे उपस्थित आहेत. त्यांना म्हणतो की कॅमेरा ऑन करावा आणि पूज्य ज्योत्स्नाताईंनाही वंदन व दक्षिणा द्यावी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद विवेक दादा, गौरीताई. ऑनलाईन माध्यम असल्यामुळे प्रत्यक्ष प्रवचनाचा श्रवणाचा लाभ होणे लाभत नाही, पण तुमच्यातून आम्हाला प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले. अनेक धन्यवाद. यापुढे श्रोत्यांचे मनोगत घ्यायचे आहे. त्याच्या आधी आचार्यांना काही अजून म्हणायचं आहे, बोलायचं आहे. नाही, विशेष असं काही नाही. भरपूर बोलणं झालेलं आहे. चालेल. 60 सत्र झालेली आहेत. आणि आता पूज्य ज्योत्स्ना त्यांनी विचारांची सांगता छान केलेली आहे. पण आता तू उल्लेख केला आहे, तर एक शेवटचं स्मरण सर्व श्रोत्यांना करून द्यायला आवडेल. आचार्यांच्याच विवेक चूडामणी या ग्रंथातीलच एका श्लोकातलं एक चरण आहे, अत्यंत वैराग्यवतः समाधी, असं ते चरण आहे. जे एक गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल, फक्त एक गोष्ट, खूप आपण ऐकलं, भरपूर ऐकलेलं आहे, भरपूर शिकलेलो आहे, पण एकच गोष्ट जर अखंड धारण करून ठेवायची असेल चित्तामध्ये विवेक चूडामणीच्या निमित्ताने, तर आचार्य वैराग्याचं महात्म्य सांगताना हे बोलतायत, अत्यंत वैराग्यवतः समाधी, म्हणजे अत्यंत विरक्ताला तात्काळ समाधीचा लाभ होतो, असा त्याचा अर्थ आहे. कशासाठी सांगितलं? हे या ग्रंथाचं फल आहे
आणि ते तात्काळ प्राप्त होतं फक्त कोणाला? अत्यंत विरक्ताला. बस एवढी एक गोष्ट जरी आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून ठेवली तरी मला वाटतं या ग्रंथाचं साफल्य आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. ठीक आहे, पण काही मनोगत आलेली आहेत ती मी वाचतो शेअर करून. किंवा आशा गोडसे तुम्ही असाल तर तुम्ही वाचू शकता. नाही तर मी ठीक आहे, असं नसतील तर मी वाचतो. मी शेअर करून वाचतोय. आशा गोडसे यांचं इथे मनोगत आहे. शंकराचार्याच्या कृपा आशीर्वादाने, पूज्य काकांच्या शुभ संकल्पाने आणि पूज्य गोविंदाचार्यांच्या कृपा आशीर्वादाने व दोन्ही आचार्यांच्या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून वेदांत सार संग्रह विवेक चूडामणी ग्रंथाचे प्रबोधन ज्ञान आमच्या दोन्ही आचार्यांच्या अथक प्रवचनातून आम्हा सर्वांना मिळाले. आत्मा अनात्म विचार, आत्मा म्हणजे मी व अनात्म म्हणजे बाह्य जगत, अहम ब्रह्मास्मी म्हणजे आत्माच ब्रह्म आहे, मुक्ती कुठे बाहेर नाही, आपल्याच विचारांना थांबवण्यात आहे, विचारांची इच्छांची मुक्ती झाली की साधक बुद्धीच्याही परे जातो, त्याला शांती प्रेम करुणा प्राप्त होऊन तो मी व तुझ्या तुझ्या तो मी व तूच्या परे जातो आणि तो जीवनमुक्त होतो. अद्वैत वेदांत आपल्याला एकता धर्म निष्ठा चेतनाचे ज्ञान सत्य सांगतो आहे. माऊली म्हणते एकच घोंगडे पांघरूक दोघे. ब्रह्म कोणी व्यक्ती नाही, चेतना आहे. या चेतनेमुळेच सृष्टी आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. ज्यावेळी श्री गुरु परमात्म रूपाने आपल्या जीवनात येतात त्यावेळी आपल्या जीवनात गुरु आपले उपास्य असतात. तेच परमात्म्याचे स्वरूप असतात. आमच्या दोन्ही आचार्य प्रवचनकार पूज्य श्री मंगेशदादा व पूज्य डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांनी आम्हाला हे ज्ञानामृत पाजले. त्यांच्या प्रदीर्घ उपदेशाने मनातील अज्ञान अंधकाराचा पडदा दूर झाला आहे. असे गुरु माझ्या जीवनात मला लाभले हे माझे परमभाग्य आहे. दोन्ही गुरूंना मी कोटी कोटी नमस्कार करते व मला थोडेफार समजलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्या प्रति श्रद्धा प्रेमपूर्वक फुले अर्पित करते. जय श्रीराम. आशा गोडसे. पुढचं मनोगत आहे मनोज उपाध्याय. तुम्ही आहात असाल तर तुम्ही स्वतः वाचू शकता. ठीक आहे, मी वाचतो. समर्थाने सांगितलंय, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचे अधिष्ठान लाभलेली ही 160 सत्रांची यशस्वी चळवळच ही. ज्या ज्या स्वयंसेवकांनी ही चळवळ इतक्या निष्ठेने सुरू केली, चालवली व पूर्णत्वाला नेली, त्यांना सादर अभिवादन. आद्य शंकराचार्यांनी लिहून ठेवलेले हे गहन ज्ञान इतक्या तन्मयतेने निरपेक्ष भावनेने आणि समोरच्या विद्यार्थ्यांची पातळी जाणून तितक्याच सुलभतेने आपल्या सर्वांना उलगडून सांगणाऱ्या ज्योत्स्नाताई आणि मंगेशदादांना साष्टांग नमस्कार. त्यांच्या वचनबद्धतेला अभिवादन. शुद्ध मराठीत कमिटमेंटला मंगेशदादांची माफी मागून या आचार्यांच्या सानिध्यात कृपादृष्टीमध्ये ज्ञानार्जनाची वाटचाल चालत राहो. सद्विवेक बुद्धी दृढ आणि वृद्धिंगत हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. गुरुबिण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. श्री मनोज उपाध्याय. आणखी एक ऑडिओ याच्यात प्रवचन. नमस्कार.
मनोगत आहे. श्री सद्गुरूंच्या कृपेने आवाज ऐकू येतोय? आणि त्यांच्याच सत्य संकल्पानेच एवढी मोठी प्रोजेक्ट पूर्ण होतात हो, येतोय. याबद्दल शंकाच नाही. भगवान शंकराचार्यांचा वेदांत सांगणारा विवेक चूडामणी असा एक प्रकरण ग्रंथ आहे. आता नाही येत आहे आवाज. या ग्रंथातून मी कुठे आहे, माझा अधिकार कसा वाढवता येईल, त्यासाठी अं, सद्गुरूंचे, संतांचे कसे अनन्यसाधारण महत्व आहे, अशा अनेक वेदांत शास्त्राच्या विषयांच्या सखोल अभ्यास करण्यासाठी जी तोंड ओळख लागते ती तरी नक्कीच झाली आहे असं म्हणता येईल. मी परमार्थ मार्गावर कुठल्याही टप्प्यावर असले तरी तेथून पुढचा मार्ग कसा चालावा ते आचार्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठल्याही टप्प्यावरच्या साधकाला हा ग्रंथ खूपच उपयोगी पडण्यासारखा आहे. ग्रंथाचा आवाका, विस्तार, खोली याबद्दल मी न बोललेलेच बरे. तसंच या ग्रंथात समाधी षटक, 3 देह, 3 अवस्था, पंचप्राण, नंतर अंतःकरण चतुष्टय किंवा 3 गुण किंवा पंचकोश, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे या शास्त्रीय संकल्पना आहेत. त्या आचार्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या भाषेतून समजावून घेताना खरोखर वेगळाच आनंद आणि समाधान मिळालं. परमार्थ मार्गाच्या कुठल्याही टप्प्यावर आत्मानात्म, सार असार वगैरे जे विवेक आहे ते करणे हे मुकुटातल्या रत्नाप्रमाणे आहे असं या ग्रंथाच्या नावावरूनच स्पष्ट होतं. भगवान शंकराचार्यांच्या प्रसिद्ध श्लोकाचा आधार घेऊनच मी म्हणते की अविज्ञाते परतत्वे पासून विज्ञाते परतत्वेपर्यंत हा ग्रंथ मला नेऊ शकतो आणि तेव्हा शास्त्राधी निष्फल होतील अशी व्यवस्था या ग्रंथात आहे. ती स्थिती यावी आणि तशा प्रकारे सद्गुरु कृपेचा लाभ मला घेता यावा, मी करून घ्यावा आणि तसा घेण्याचा प्रयत्न करीन असा एक विश्वास या प्रवचन मालिकेने मला दिला आहे. प्रत्येक प्रवचनानंतर आमच्या बालबुद्धीतून आलेल्या प्रश्नांची न कंटाळता उत्तरं दिली म्हणून दोन्ही आचार्यांचे मी विशेष आभार मानते. सर्व प्रवचन मालिकेतील प्रवचने YouTubeवर उपलब्ध असल्याने परत अभ्यास करून आनंद नक्कीच मिळवता येईल. असो तर परत एकदा दोन्ही आचार्यांना साष्टांग नमस्कार करते. आणखीन कारण कितीही बोललं तरी त्यांचे आभार मानून ते त्यांचे ऋण पिटणार नाही. परत एकदा दोन्ही आचार्यांना साष्टांग नमस्कार करते आणि या मालिकेचे जे व्यवस्थित ठीक आहे. पण वेळेच्या वर गेलो आहोत. पण कुणाला अजून जे ऑनलाईन आहेत त्यांच्यापैकी कुणाला कॅमेरा ऑन करून काही बोलायचं असेल तर आपण 5-10 मिनिटं घेऊ शकतो. कोणी बोलेस तर मी अजून एक गोष्ट बोलतो. तुम्हाला स्मरणात असेल की एक या अभ्यासाच्या दरम्यान, या चिंतनाच्या दरम्यान, त्या प्रवचन मालिकेच्या दरम्यान एक गृहपाठ दिला होता आणि तो श्री अमित फाटक यांनी प्रयत्न केला होता तो गृहपाठ पूर्ण करण्याचा. तो पूर्ण झाला आहे का मला कल्पना नाही, पण तो अर्धा निश्चित झालेला आहे.
कारण त्यांनी मेहनतीने जे काम केलं ते त्यांनी माझ्याकडे पाठवलं आहे आणि मी त्यांना अशी विनंती करीन की त्यांनी नंतर हे गटावरती पाठवावं. गृहपाठ जर विसरले असाल तर ब्रह्मतत्वाची किती लक्षणं किंवा लक्षण म्हणण्यापेक्षा विशेषण ॲडजेक्टिव्स आचार्यांनी ब्रह्मतत्वासाठी किती विशेषणं या ग्रंथात वापरलेली आहेत, ती कशी विखुरलेली आहेत सर्वत्र आणि त्याचा संदर्भ काय आहे, कारण त्या संदर्भामुळे आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला मिळतं. गृहपाठ त्याच्यासाठी दिला होता. आत्ता जसं आपण मुमुक्ष लक्षणं बघितली तशी जेव्हा या ब्रह्मतत्वाची लक्षणं जी आचार्यांनी वापरलेली आहेत, तो शब्द, ती लक्षणं आचार्यांनी का वापरली, तर त्याचं रूपांतर आपल्याला साधनेत करता येतं. कारण सिद्धाची लक्षणं ही साधकाची साधनं असतात, आपण नेहमीच ते बोलतो. तर ह्या दृष्टीने म्हणून तो गृहपाठ दिला होता. तो श्री अमित फाटक यांनी तो गृहपाठ केलेला आहे. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तो अजून पूर्ण व्हायचा आहे, तर तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तो जरूर पाठवावा. मी तो बघितलेला आहे अमित, आणि खूप त्याचा लाभ सगळ्यांना होईल. तर तो नंतर गटामध्ये ती जी एक्सेल बनवलेली आहे ती पाठवावी. एवढंच या निमित्ताने मला स्मरण झालं म्हणून बोलायचं होतं. हर्षद, मी बोलू का एक? होय होय, ज्यांना बोलायचं ते बोलू शकतात. नाही, मी चार ओळी गुरूंच्या बद्दल म्हणते इथे. गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरु परते साधन नाही, गुरु परते साधन नाही, गुरु परते साधन नाही, गुरु परते साधन नाही, गुरु ध्याई, गुरु ध्याई, केले सद्गुरु पूजन, केले सद्गुरु पूजन, हेची माझे अनुष्ठान, हेची माझे अनुष्ठान, गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरुदेवांचा संकल्प, गुरुसेवा, गुरुसेवेचा संकल्प, गुरुसेवेचा संकल्प, हेची माझे पूर्ण तप, हेची माझे पूर्ण तप, गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरु परते काही नाही, गुरु परते काही नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय. धन्यवाद आशाताई. आणखीन कोणाला काही बोलायचं असेल तर कॅमेरा ऑन करून बोलू शकता. हर्षद, हा, हां, नमस्कार मंगेश दादा. साष्टांग नमस्कार तुमच्या चरणी. ज्योत्स्नाजी, तुमच्याही चरणी साष्टांग नमस्कार. आता तुम्ही गृहपाठाचा विषय बोलत होता, तेवढ्यात माझी रेंज गेली, त्यामुळे मला पुन्हा लॉग इन करावं लागलं. परंतु ह्या निमित्तानं म्हणजे तुम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि ह्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या योगानं एकूण हा एक काय म्हणू, चांगली दिशा प्रयत्नांना मिळाल्यासारखं वाटलं, आणि तीच पुढे चालू राहू दे आमची साधना, अशीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही दोघांनीही दर आठवड्याला आमच्या विविध शंकांचं निरसन केलं, आणि त्यामुळेच विशेषतः ज्या कुशंका होत्या आमच्या मनामध्ये त्यांचं नक्कीच जिथे जिथे शक्य आहे तिथे निरसन झालं, आणि त्यामुळे मार्ग भटकण्याची शक्यता टाळता आली. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा तुमचे दोघांचे आभार मानतो. आणि तुम्ही म्हणालात मंगेश दादा, तसं साधारण 500 पर्यंत माझे श्लोक जे होते त्याच्याबद्दल लिहून झालं होतं.
त्याच्या पुढचं होईल तसं मी पाठवून देतो ग्रुपवरती. त्याआधी तुम्हाला जर काही बदल किंवा काही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायचं असेल तर तसा मी तुम्हाला संपर्क करेन. पण पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे आभार या निमित्ताने मानतो. आणि हर्षद, या सगळ्याचा सूत्रधार म्हणून खरंच म्हणजे मोलाची कामगिरी आहे. त्याबद्दल तुझेही प्रचंड आभार. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार, मी बोलू? होय होय. अ, नमस्कार, मी श्रुती झांबरे. माझ्या नावातच श्रुती आणि मिस्टरांचं नाव आनंद. त्यामुळे कुठेतरी ह्या नावांचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला होता. विवेक चूडामणी आणि वेदांताचा अभ्यास करताना ह्याचे कुठेतरी गर्भित अर्थ कळायला सुरुवात झाली. आणि आज एकाच वाक्यात सांगते की श्रुती रसिक होण्यासाठी मला नेहमीच तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहायला आवडेल. धन्यवाद. चला, या श्रुतीताईंच्या याच्यातून एवढं आपल्याला नक्की कळलं की श्रुती रसिक झालं की आनंद मिळतो. धन्यवाद. 160 सत्र. हर्षद, मी बंद खिडक्यांशी बोलतोय, म्हणजे मी स्वतःशीच बोलतोय असं मला वाटतं, कारण आरसा समोर आहे माझ्या. तर चला, एवढं बोलल्या निदान 3 खिडक्या उघडल्या. धन्यवाद. सेवेची अशीच संधी लाभो. आणि मला 2-3 लोकांनी सजेस्ट केलं होतं की मंगेशदादा आणि ज्योत्स्नाताईंना विचारावं की पुढचा ग्रंथ कुठला. चूक भोवली मला माझी खिडक्या उघडायला लावून. हो, ती उत्सुकता आहेच ते हं. तो प्रश्न आहे ते मनात, की आता पुढे काय ऐकायला मिळणार? श्रवण भक्तीत काय काय आहे? बाकीचे त्या ग्रंथ बाबतीत रामकृष्ण हरी म्हणावंसं वाटतंय. एक आणि बाकीचे ग्रंथ सुरू आहेतच इतर सगळ्या हो याच्यावर. ना. थांबायचं मग. हम्म. धन्यवाद. माझा आवाज एकतर सगळ्यांना प्रत्येक वेळेस माझा आवाज ऐकायला लागला त्याच्यासाठी क्षमस्व. माझा आवाज इतका सुरेल नाही आहे, मला माहीत आहे. पण तरी पण तुम्ही मला झेलून घेतलं याच्याबद्दल छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी संधी पुन्हा पुन्हा मिळो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो. सेवेशिवाय दुसरं सुख नाही, हेच मला फक्त माझ्या अनुभवातून मला सांगता येतं. सेवेतून जे सुख मिळतं ते दुसऱ्या कशातूनही मिळत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मी शेवटचा श्लोक घेतो आणि सत्राची सांगता करतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व रेष्टने उनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. सद्गुरुनाथ जय महाराज की जय. श्रीराम. जय श्री जय श्रीराम. जय श्रीराम.